समस्त महिला वर्गांमध्ये दिवाळीच्या फराळाच्या बाबतीत अगदीच कुतूहलाचा विषय बाई कोणता असेल तर ती आहे चकली. आणि अशी चकली कुरकुरीत, खुसखुशीत, कमी तेल पिणारी आणि म्हटलं तर घरातल्या आजी आजोबांना पण खाता येईल अशी पटकन तोंडात विरघळणारी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब कराल, शेअर पण कराल, नक्कीच खात्री आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मस्त खमंग भाजणी करायची आहे. तर इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो वजनी प्रमाण. आणि आपला 3 लिटरचा जो कुकर असतो ना त्यातला जो डबा असतो तो बरोबर अर्धा किलोच्या मापाचा माझा इथे भरतो. तर त्या मापानुसार मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवते. आणि जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कोणताही जाड तांदूळ किंवा डॅश तांदूळ म्हणून किराणा मालाच्या दुकानात नक्कीच मिळतो, तो सुद्धा वापरू शकता. फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका, कारण जो भात चिकट होतो तो तांदूळ इथे वापरू नये. तर हे तांदूळ आता आपण भाजून घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाई करायची नाही आणि जे काही भांडं वापरणार आहोत भाजण्यासाठी ते जाड बुडाचं असावं, म्हणजे हे सर्व जिन्नस आतून खमंग भाजले जातात. मध्यम आचेवरती सर्व जिन्नस भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटांमध्ये हे तांदूळ भाजून तयार झाले. पांढरा शुभ्र तांदूळ होतो आणि वास पण छान यायला लागतो. अशा वेळेला हे तांदूळ आपण एका सुती कपड्यावर ओतून घ्यायचे. परातीमध्ये किंवा स्टीलच्या ताटात घेऊ नये, कारण मग त्याला अशी खालून वाफ धरते, भाजणी बिघडते, पर्यायी चकली बिघडते. आता घेऊया हरभऱ्याची डाळ. आपण जेवढे तांदूळ घेतलेत तेवढेच आपण हरभऱ्याची डाळ घेणार आहोत. अर्धा किलो वजनी प्रमाण आहे. सेम कुकरचा डबा व्यवस्थित भरलेला आहे आणि ही फक्त मी कपड्याने पुसून घेतलेली आहे. डाळ पण आपल्याला मध्यम आचेवरती मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, खूप करपवायची नाही. आणि त्यानंतर आपण लगेच ही पण कपड्यावर काढून घेऊया. नंतर आपण घेतोय फुटाण्याची डाळ, त्याला आपण डाळवं असेही म्हणतो. तर ही इथं मी घेतलेली आहे पाव किलो. आकारमान याचा मोठा असतो परंतु वजनाने ही हलकी असते, म्हणून ह्या कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही पाहू शकता 1 इंचभरच कमी एवढं अंतर ठेवून ही भरलेली आहे. ह्या डाळीला फक्त नीट करायचं आहे, व्यवस्थित साफ करून घ्यायची. आता ही डाळ पण आपण भाजून घेऊया. डाळ ही थोडीशी नाजूक असते, पटकन भाजली जाते, त्यामुळे मध्यम आचेवर 1-2 मिनिटांमध्ये ही डाळ भाजून तयार झाली. हिला जास्त जर दुर्लक्ष केलं तर ही लगेच करपते पण, त्यामुळे पटकन हिला बाजूला करून घेऊया आणि कापडावर पसरून घेऊया. नंतर घेणार आहोत आपण कांद्या पोह्याचे पोहे असू दे, पातळ पोहे असू देत. तर ते पण मी इथं अर्धा डबा घेतलेला आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर इथं 125 ग्रॅम इतकं हे पोहे आहेत. मध्यम आचेवरती पोहे फक्त हे आकसल्यासारखे दिसले की लगेच काढून बाजूला घेऊयात. पोह्यांना जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी. त्यानंतर आपण साबुदाणा घेतोय. साबुदाणा इथं मी 50 ग्रॅम म्हणजे एक छोटी वाटी भरेल इतका घेतलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित फुलला पाहिजे. कमी भाजला गेला तर साबुदाणा चिकट होतो, चकली चिवट होते. तर साबुदाणा व्यवस्थित फुलेल असा व्यवस्थित भाजून घ्यायचा, मग चकली खुसखुशीत होते. त्याच वाटीने इथं आपण धणे पण घेतलेले आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर हे 30 ग्रॅम धणे आहेत आणि पाव वाटी जिरे आणि 15 ग्रॅम हे जिरे आहेत. तर धणे आणि जिरे पण आपण लगेच भाजून घेऊया. पॅन हा गरमच असतो, धणे पटकन भाजले जातात. धणे पटकन भाजत आले की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचं किंवा जिरे घालून घ्या आणि गॅस बंद करा. जिरे नाजूक असतात, करपले जातात. जास्त करपले तर मग चकली ही थोडीशी कडवट लागते. सर्व साहित्य कपड्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे सर्व एकत्र करायचं आहे. परत एकदा मी प्रमाण सांगते. अर्धा किलो आहेत आपले तांदूळ, अर्धा किलो आहे हरभऱ्याची डाळ, पाव किलो आहेत फुटाण्याची डाळ, 125 ग्रॅम आहेत पोहे, 50 ग्रॅम आहेत साबुदाणा, धणे आणि जिरे मिळून आहेत 45 ग्रॅम. तर हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर एकत्रित करायचं आणि गिरणीमधून दळून आणायचं. दळून आणलेलं पीठ गरम असतं तेव्हा परातीमध्ये गार करून मगच जितकं लागेल तेवढं पीठ घ्यायचं. बाकीचं 5 ते 6 महिने आरामशीर जातं. एकदम बारीक असे पीठ दळून आणलेलं आहे गिरणीतून. घरगुती आटा चक्कीवर असेल तरी चालेल.
आता यातलं आपण अर्धा किलोची भाजणी घेणार आहोत, तर त्यासाठी मी इथे एक कपाचं माप घेतलं आहे. हे कप आहे 100 ग्रॅमचा 1 कप, असे मी 5 कप मिळून 500 ग्रॅम इतकं पीठ घेते. तर ह्याच कपाने आपण एक 4.5 कप इतकं पाणी घालून घेणार आहोत. 5 कप पीठ आहे तर आपण 4.5 कप पाणी घेतोय. अर्धा कप बाकी ठेवायचा, कारण कधी-कधी आपण तांदूळ कोणता वापरलेला असतो त्यानुसार ते पाणी किती शोषून घेतं यावर अवलंबून असतं. 4.5 कप पाणी घेतलं, ते उकळायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. पाव चमचा हिंग घालून घेतोय. एक मोठा चमचा भरून एकदम लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि इथं मी मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो थोडा कुटून घेतला आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्यानुसार फक्त 1 चमच आपण इथं तेल घालून घेऊयात. पूर्णपणे हलवून घेऊया. ह्याला उकळी यायला ठेवून द्यायचं आणि उकळी आल्यानंतर एक अर्धा ते 1 मिनिट असंच उकळत ठेवायचं, म्हणजे हे सर्व फ्लेवर्स पाण्यात मिक्स होतात. आता गॅस बंद करायचा आणि मगच ह्याच्यामध्ये आपण भाजणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. लाटणं असेल तुमच्याकडे तर लाटण्याने हे पीठ पूर्ण हलवून घ्यायचं. लाटण्यामुळे काय होतं की गुठळ्या होत नाहीत पिठाच्या आणि एकदम सोपं जातं हलवायला हे. अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे पीठ यात मिक्स करून घेतलेलं आहे. लाटणं काढून ठेवूया आणि एक 10 मिनिटासाठी फक्त ताट झाकून याला छान अशी वाफ बसू देऊ द्या. मिनिटानंतर आपण याचं ताट काढून घेऊयात. हे सर्व पिठाचा गोळा आहे तो परातीमध्ये घेऊया. गरम पीठ असतं, हात लावला की चटका बसेल, तर त्यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने हा गोळा आधी फोडून घेऊया. त्यामध्ये आपण वरून घालणार आहोत तीळ. पांढरे तीळ आहेत हे. तीळ हे वरून टाकल्यामुळे वरच्यावर चकलीवर बसतात, छान दिसतात आणि चवीला चांगले लागतात. पाण्यातच शिजवले असते तर मऊ पडले असते आणि ते भिजून गेले असते. तर अशा पद्धतीने आपण वरून तीळ घालतोय आणि पावभाजीच्या स्मॅशरने मी ह्या गुठळ्या पूर्णपणे फोडून घेते परत एकदा. आता पीठ खूप थंडच झालेलं आहे. हाताने आपण पीठ मळू शकतो. आता ह्याचा व्यवस्थित गोळा करून घेऊया. जर पीठ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणीच थोडंसं घालून थोडंसं सैलसर करू शकता. परंतु एकदा का जर पीठ पातळ झालं तर त्याच्यामध्ये भाजणी घालता येत नाही. जर आपण घातली भाजणी तर ती मग चकली बिघडते, कडक तर होते किंवा चिवट होते. त्यासाठी पाण्याचं प्रमाण सुरुवातीला आपण थोडं कमी ठेवूया आणि मगच वरून आपण पाणी गरम घालून पीठ मळून अशा प्रकारचे हे गोळे पण करून ठेवूया, म्हणजे आपल्याला हे सोपे जातात पटपट चकली करायला. आता माझ्याकडे ह्या पद्धतीचा साचा आहे. ह्याच्यामुळे चकली एकदम बारीक पडते, पण ठीक आहे, जो साचा आहे तो मी वापरते. साच्याच्या पातीची जी खरबरीत बाजू आहे ती खालच्या साईडला केली, लॉक करून घेतला तो साचा. आतून मी ह्याला तेलाने ग्रीस केलेला आहे, म्हणजे हे पीठ चिटकत नाही आतून. आता याच्यामध्ये एक पिठाचा गोळा टाकायचा आणि पूर्णपणे तो दाबून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये जर हवा शिल्लक राहिली तर आपल्याला चकली टाकताना ती तुटू शकते. त्यासाठी एकदम त्यातलं हवा काढून घेऊ आणि मग हे साचा पॅक करून घेऊया. चला तर मग चकलीचा साचा तयार आहे. चकली करायला सुरुवात करूया. घरात जी काही लहान मुलं असतील ना त्यांनासुद्धा आनंदाने ही अशी चकली करायला बसवा. खूप हौस येते त्यांना आणि अशा प्रकारच्या साच्यांना काही जोर पण द्यावा लागत नाही. पटपट चकल्या ह्या होतात आणि चकली टाकताना जे सुरुवातीचं टोक असतं ते फक्त फोल्ड करायचं, म्हणजे चकली व्यवस्थित वेढे घेते. तेल एकदम मध्यम असं तापलेलं पाहिजे. काही एखादा गोळा टाकायचा तेलामध्ये, तो पटकन वर आला आणि करपला नाही की समजावं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण अशा पद्धतीने जर तुम्हाला सवय असेल हातावर घेऊन चकली सोडायची तरच सोडा, नाहीतर आपण झाऱ्यामध्ये ही चकली घेऊन अलगद तेलात सोडू शकतो. अशा पद्धतीने मी ह्या 4 ते 5 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत. आता जोपर्यंत वरचे बुडबुडे जात नाहीत तेलाचे आणि चकली ट्रान्सपरंट दिसू लागत नाही, तोपर्यंत आपण झारा घालायचा नाही. जेव्हा चकली तेलात दिसू लागेल तेव्हाच या चकल्या पलटवायच्या आहेत आणि पलटल्यानंतर आपल्याला खूप वेळ लागत नाही परत चकली तळून घ्यायला.
अर्ध्या मिनटामध्ये ही चकली तळून पण होते पलटल्यानंतर. आता ही आपण तेलातून अलगद बाजूला काढून घेऊ, कारण ही खूप मस्त अशी खुसखुशीत बनलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. करून तर बघा ह्या दिवाळीला अशा पद्धतीने चकल्या कशी झाली ती कमेंट करून पण नक्की मला सांगायला विसरू नका. मग काय, आवडला ना हा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला एकदा परत व्हिजिट करा. आवडल्या रेसिपीज तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. खूप साध्या सोप्या रेसिपीज आहेत. चला तर मग, चला भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये.